नवा बादशाह अब्दुल्ला. अब्दुल्ला एक वेगवान गोलंदाज आहे, तेज तर्रार गोलंदाज आहे. वडोली संघाचा वेगाचा नवा बादशाह. बघूया प्रशांत एक जुना जाणता तजुर्बाकार खिलाडी. पहिला चेंडू अब्दुल्लांचा राईट आर्म विकेट पंचांच्या डावीकडनं. या वेळेला पंचांचा डेड बॉलचा इशारा होतोय, थोडंसं फंबलिंग होतंय. काय जबरदस्त खेळ आपल्याला पाहायला मिळाला मगाची टीम वडोली संघाच्या गोलंदाजांनी. जय श्रीराम गौरापूर सारख्या एका नामांकित टेनिस क्रिकेटमधल्या नामांकित संघाला त्यांनी पराभूत केले. पहिला चेंडू अब्दुल्ला राईट आर्म विकेट पंचांच्या डावीकडनं. यावेळेला चेंडूला फ्लिक केलं जातंय. फाईन लेगच्या दिशेने 1 रन पडून काढले ते. एका धावेने धावसंख्या बिनबाद 1. अब्दुल्ला वडोली संघाचा क्रिकेट क्षितिजावर उगवता सितारा, उदयोन्मुख खेळाडू आहे. नव्या जोशाचा, नव्या दमाचा, नव्या पिढीचा एक जबरदस्त असा देखना खेळाडू. शिरशिरीत बांध्याचा उंचपुरा खेळाडू आहे. शेवटच्या क्षणी आपल्या खांद्यांचा वापर करतो आणि चेंडूला जबरदस्त वेग निर्माण करतोय. वेगाचा नवा बादशाह अब्दुल्ला राईट आर्म विकेट पंचांच्या डावीकडनं. यावेळेला मात्र वेगवान मारा. पुन्हा एकदा पंचांच्या समांतर धावा अवांतर. अक्षरशः फलंदाजाने आपल्याला स्वतःचं शरीर बाजूला केलं. इतका स्पीड जबरदस्त होता. वाईड बॉलने धावसंख्या बिनबाद 2. मागच्या सामन्यामध्ये विजयाची पायाभरणी जर कोणी केली असेल तर पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेमध्ये ज्या प्रकारची गोलंदाजी अब्दुल्लाने केली आणि आपल्या संघाला विजयाचं दार मोकळं करून दिलं. पुढचा चेंडू राईट आर्म विकेट. पुढे सरका चेंडूला मारण्याचा प्रयत्न केला जातो आणि कव्हरच्या डोक्यावरनं मारलेला खणखणीत दणदणीत असा चौकारानं धावसंख्या जाऊन पुरली ती 6 वर. या षटकामधला तिसरा चेंडू मार्गस्थ करतोय वेगवान गोलंदाज, तेज तर्रार गोलंदाज, वेगाचा नवा बादशाह वडोली संघाचा. गोलंदाजीची बाजू बदलतोय. राईट आर्म राऊंड विकेट. यावेळेला पुन्हा एकदा चेंडूला टोलवलं जातंय. पॉईंटच्या दिशेने 1 रन पडून काढले. ते थोडंसं गचाळ ढिसाळाचं क्षेत्ररक्षण, अतिशय गचाळ सुमार दर्जाचं क्षेत्ररक्षण. एक एक धाव, एक एक झेल वडोली संघाला रोखावी लागेल. अन्यथा या स्पर्धेमधून आपल्याला हात हलवत परत जावं लागेल. धावसंख्या जाऊन पोहोचते पुढे ती बिनबाद 8 वर. एका बाजूला गोलंदाज घाम गाळत असताना त्याच्या जोडीला जर संतुलित क्षेत्ररक्षण जर झालं नाही तोला मोलाचं तर मग मागतं केलेली मेहनत वाया जाते. पुढचा चेंडू. यावेळेला पुन्हा एकदा चेंडूला भिरकावलं येत आहे. पुन्हा एकदा पापा बाबेच्या डोक्यावरनं मारलेला, थ्रू द लाईन मारलेला हा फटका. धावसंख्या जाऊन पोहोचली ती बरोबर 12 वर. षटकातला 5वा चेंडू मार्गस्थ करण्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवर येतोय. उंच पुरा शिडशिडीत बांध्याचा, नव्या दमाचा, नव्या जोशाचा, नव्या पिढीचा एक वेगवान वेगाचा नवा बादशाह वडोली संघाचा अब्दुल्ला. वडोली एक्सप्रेस राईट आर्म राऊंड विकेट. पहिला चेंडू पडतोय. पुन्हा एकदा चेंडूला मारण्याचा प्रयत्न केला जातो. एसटी रक्षक आणि फलंदाजांना दोघांना गुंगारा दिला जातो. अजूनही चेंडू हातामध्ये येत नाही. क्षेत्ररक्षक कोण आहे? इबाद का? आणि एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली ती बरोबर 13 वर. अजूनही एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पुन्हा एकदा अब्दुल्ला राईट आर्म विकेट पंचांच्या उजवीकडनं. पुन्हा एकदा चेंडूला फ्लिक केलं जात आहे आणि चेंडू कुठे जातो बघूया. पंचांचा इशारा काय? चौकार की 2 धावा? 2 धावांनी धावसंख्या मात्र पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर तब्बल 15. थोडंसं महागडं षटक अब्दुल्लाचं.
मागच्या डावामध्ये बेमालूम असं जबरदस्त चिवट तिखट मारा केला होता. यावेळेला मात्र थोडासा धावसंख्येच्या बाबतीमध्ये महागडं षटक ठरलंय. 15 धावा दिलेल्या. दुसरे षटक टाकण्यासाठी कुठला गोलंदाज येतोय बघूया. मग वेळेच्या बाबतीत वडोली संघ सहकार्य करायचं. पेनल्टी लावली जाईल. टायमिंग लावलेला आहे. फरमान भुरे येतो गोलंदाजीसाठी. मगाच्या सामन्यामधला मॅन ऑफ द मॅच सामनावीराचा मानकरी ज्यांनी कमवलं होतं. अत्यंत महत्त्वाच्या क्षणी त्याने चांगली गोलंदाजी केली. अटीतटीच्या क्षणी षटकार मारला. आपल्या संघाला सन्मानजनक धावसंख्या उभारून देण्यामध्ये ज्याचा महत्त्वाचा योगदान होतं असा फरमान भुरे उंचपुरा मजबूत देहष्टीचा खेळाडू. सध्या वडोली ग्रामपंचायतीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य फरमान भुरे. दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू पंचांच्या डावीकडनं राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला बॅकफुटला जाऊन चेंडूला कव्हरच्या दिशेने टोलवलं जातं. 1 रन पडून काढली जाते. एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते ती बिनबाद 16. नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले वडोली संघानं. धावांचा पाठलाग करणं त्यांना नेहमीच आवडती गोष्ट असते. बघूया या षटकामध्ये पहिल्या चेंडूवर 1 धाव आलेले फरमान भुरे. उंचपुरा खेळाडू आपल्या शेवटच्या क्षणी खांद्याचा वापर करतो आणि चेंडूला वेगाने. यावेळेला पुन्हा एकदा चेंडूला उडवलं जातंय. लॉंग ऑनच्या दिशेने 1 रन पडून काढली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न देत नाही. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 17. फरमान भुरे चिवट तिखट मारा करतोय. फलंदाजाला कुठल्या प्रकारचे मोठे फटके मारता येणार नाही याची दक्षता घेतोय. कदाचित प्रशांत आणि केतन यांनी अतिशय वॉचफुल सूझबूझवाली क्रिकेट प्रगल्भ क्रिकेट खेळायला पाहायला मिळतंय. कुठल्या प्रकारची हाराकिरी करायची नाही. सिंगल डबल धावा काढून गोलंदाजावर दबाव टाकायचा. यावेळेला मात्र चेंडूला उडवलाय. फलंदाज बाद. कोण बाद होतोय? केतन का? नबीदुली सदी हुई कसी हुई घातक गेंदबाजी चिवट तिखट मारा खोलवर टप्प्याची गोलंदाजी. फलंदाज सिंगल धाव आल्यानंतर तिसऱ्या चेंडून मोठा फटका मारून आलेलं दडपण दूर करण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज केतन मात्र लॉंग ऑन सीमा रेसे नजीक बाद होतोय. पुढचा चेंडू चौथा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला पुन्हा एकदा चेंडूला तडाखा हाणला जातोय. 1 रन तर पडून काढली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातो की काय बघूया. एकच धाव मिळते. एका धावने धावसंख्या पुढे सरकते. 1 बाद 18. फरमान गोलंदाजीला आला आणि धावांचा ओघ जो मोठ्या प्रमाणावर पहिल्या षटकात आला होता त्याला मात्र पूर्णपणे लगाम लावलेल्या फलंदाजाला जखडून ठेवलेले. पूर्ण बंदिस्त केलेले. जेरबंद केलेले. संचारबंदी लागू केली. पुढचा चेंडू पुन्हा एकदा चेंडूला उडवलं जात आहे आणि पंचांचे हात आकाशाच्या दिशेने डोक्याच्या दिशेने वर आणि हा खणखणीत दणदणीत उतुंग टोले जंग गगनचुंबी गगनभेदी षटकारानं धावसंख्या जाऊन पोहोचली 1 बाद 24. एकदा फरमान भुरे. आतापर्यंत या षटकामध्ये नियंत्रित मारा केला परंतु 5व्या चेंडूवर अचूक वेध घेत प्रशांतने त्याला उडवून दिलंय. लॉंग ऑन सीमारेषेवरनं षटकार. या षटकारांना नवं चैतन्य, नवं बळ, नवी प्रेरणा, नवी ऊर्जा मिळाली ती टीम डोंगस्ता संघाला. यावेळेला पुन्हा एकदा चेंडूला उडवलं जात आहे आणि प्रशांत मात्र धावा वाढवण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडूला उंचावरून टोलवण्याच्या नादामध्ये सीमारेषेपलीकडे भिरकावून देण्याच्या वेळेस यावेळेला मात्र हळुवारपणे टाकलेल्या चेंडूवर चकवलं आणि फलंदाज प्रशांत मात्र 9 धावांवर 1 षटकार मारत आपल्या संघासाठी
तंबूचा रस्ता दाखवला जातोय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली जीएचजी डोंगस्ता संघाची 2 बाद 24. षटक अत्यंत शिस्तबद्ध चिवट तिखट मारा. एक षटकार जरी आला तरी त्याची है अकरम, जिन्होंने अच्छे अच्छे को किया था चक्रम. अकरमच ना. अच्छे अच्छे को जिन्होंने किया चक्रम वही है गेंदबाज अकरम. धाव संख्या 2 बाद 24 बाद झालेले फलंदाज प्रशांत आणि केतन मेने, सलामीचे दोन्ही फलंदाज बाद. आता अनिकेत आणि निलेश यांना जबाबदारीने खेळ करावा लागेल. भोगे अकरम यांचा पुढचा चेंडू. यावेळेला चेंडूला उडवलाय. उतुंग गगनचुंबी षटकार. इस बार अकरम को किया है चक्रम. आउट झालाय का. विकेट आहे. धाव संख्या 3 बाद 24. फिर से एक बार मोर्चे पर लाते हुए अकरम. राइट आमोदो के षटकारला दूसरा चेंडू. अच्छे अच्छे को किया है चक्रम वही है ये अकरम. बघा घरच्या मैदानावर घरच्या प्रेक्षकांसमोर खेळताना ज्या प्रकारची गोलंदाजी अकरम करतोय या वेळेला तशी करतोय अकरमची गोलंदाजी आणि फलंदाज होतोय चक्रम. षटकातला तिसरा चेंडू. यावेळेला मात्र बॅकफुटवर जात चेंडूला टोलवलं जात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. एकच धाव मिळते. एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 3 बाद 25. कशी हुई सदी नफीतुली घातक गेंदबाजी चिवट तिकट मारा. धावा रोखून धरतोय गोलंदाज. कंजूस गोलंदाजी करतोय. अगदी मारवाड्याला लाजवेल असं कवडी चुंबकपणा गोलंदाजी करताना दाखवतोय. पुढचा चेंडू. यावेळेला पुन्हा एकदा स्केअर केला जातोय चेंडू. स्लिपच्या दिशेने 1 रन पडून काढली जाते. एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते 3 बाद 26. 4 चेंडू झालेले. शेवटचे 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 2 चेंडूवर मात्र टीम जीएचजी डोंगस्ते मोठे फटके मारण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. आतापर्यंत अकरमने फलंदाजाला चक्रम केले, परंतु 2 षटकार जर आले तर मात्र अकरमला चक्रमावं लागेल. तसं काय होत नाही. पुन्हा एकदा जबरदस्त गोलंदाजी मॅजिकल स्पेल पाहायला मिळतोय. अकरम यांच्याकडनं चेंडू पडतो निर्धाव. या षटकामध्ये एकंदरीत 5 चेंडू टाकून झालेत. त्याच्यामधले 3 चेंडू निर्धाव. काय जबरदस्त गजब की गेंदबाजी. नफीतुली सदी हुई कसी हुई घातक गेंदबाजी. शेवटचा चेंडू राईट आमोर द विकेट अकरम यांचा. एक रन पडून काढली जाते. षटक इथं संपतंय. फक्त 3 धावा दिल्यात. 3 धावा दिल्यात. एक गडी बाद केलाय. एक चांगलं नाट्यमय गोलंदाजी धावसंख्येला लगाम लावणारी गोलंदाजी टिचून गोलंदाजी केली जाते. अगदी
पहिल्या षटकात 15, दुसऱ्या षटकात 9 आणि तिसऱ्या षटकात अत्यंत कंजूस गोलंदाजी केली तो अकरम ने फिर से एक बार किया अच्छे अच्छे को चक्रम। धाव संख्या झालेली 3 बाद 27 जिंकण्यासाठी 28 धावांची गरज आहे। बघूया 28 धावांची पाठलाग करताना काय वडोलीचा संघ आज अंतिम फेरीमध्ये दाखल होईल का आजच्या सामन्यामधून। थोडंसं संयमाने खेळ करावा लागेल, खेळपट्टीवर उभे राहा। 18 धावा करायच्या आहेत वडोली संघाच्या प्रमुख फलंदाजांना फलंदाजीसाठी मैदानात गेल्यानंतर तळ ठोकावं लागेल, तंबू ठोकावं लागेल, नांगर टाकून खेळावं लागेल, जबाबदारीने फलंदाजी करावी लागेल। कुठल्याही प्रकारचा बेजबाबदारपणाचा गैरजिम्मेदारांना फटका मारून आपल्या स्वतःच्या पायावर आणि संघाच्या मनोधैर्यावर कुराण मारून घेऊ नका। वडोलीच्या तर्फेने येथे फरमान भुरे आणि अगदस बुबेरे, भुरे अँड बुबेरे, FB and AB, AB अगदस बुबेरे, FB फरमान भुरे, भुरे बुबेरे और भाबे, 3 B's, भुरे भाबे बुरे। तेरा नाम क्या है? अब्दुल अहद भूरे। मैदान में 2 भूरे और यहां पर भी एक है भूरा, नाम भी भूरा, कलर भी भूरा। अठरा चेंडू आणि जिंकण्यासाठी 28 धावांची गरज। क्या 28 धावे, 28 रनों का ये छोटा सा पहाड़ अगदस बुबेरे, फरमान बुरे क्या तय कर पाएंगे। पहला चेंडू, पहिला चेंडू बड़ी मछली जाल में। पहिल्या चेंडूवर डावाला सुरुंग लावतोय अगदस बुबेरे सारखा एक अनुभव संपन्न आणि फलंदाजी मधला तारणहार बॅकबोन असलेला खेळाडू। पहिल्या चेंडूवर केतन मेनेने दिलाय दणका, डावाला लावलाय सुरुंग आणि जबरदस्त हादरा दिला जातोय। डिंग डोंग वडोली के तंबू में पहले ही गेंद पर जबरदस्त हादरा। अब्दुल अहद भुरे भी डर चुके हैं।
टाकण्यामध्ये यश मिळवतोय तो केतन मेने. पुढचा चेंडू यावेळेला एक रन पळून काढली जाते. एका धावेने धाव संख्या एक बाद झालेला फलंदाज अगदच बुबेरे बाद होतात. मैदानामध्ये आलाय तो इबाद हुरे. 2 चेंडू टाकून झालेले आहेत. आता 16 चेंडू आणि जिंकण्यासाठी आमचे स्कोरर सांगतात 27 धावांची गरज. 16-27 खेळण्यासाठी फरमान भुरे. राईट आर्म ओव्हर द विकेट. जोरदार अपील केलं जात आहे. पंचांचा इशारा वाईड बॉल. इट्स अ वाईड. धावसंख्या जाऊन पोहोचली ती मला वाटते 2 वर. केतन चांगला चिवट तिखट मारा करतोय. पहिल्या चेंडूवर गडी बाद केला. दुसरा चेंडू रेंग. तिसरा रन वाईड बॉल आणि तगडा प्रहार डोक्यावरनं कव्हरच्या डोक्यावरनं दन दन करीत आमच्या समालोचन कक्षाला विनम्र अभिवादन करतोय फरमान बुरे. ऊर्जा दिलेली आहे आणि या चौकारांना फरमान बुरे सांगतो डरो नाही मै हूं ना. पुढचा चेंडू पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवतोय केतन मेने. जिगरबाज खेळाडू, झुंजार खेळाडू आहे, लढाऊ खेळाडू आहे. सहजासहजी हार मानत नाहीये. 4 चेंडू टाकून झाले. 4-5 धावा दिल्या. ते गडीही लावला. अगदच बुबेरे सारखा एक अनुभव संपन्न फलंदाज तंबूमध्ये धाडले. पुढचा चेंडू राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेला पुन्हा एकदा जोरकस मारण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू निर्धाव पडतोय. पुन्हा एकदा सामन्यामध्ये कमबॅक करतोय केतन मेने. चिवट तिखट जिद्दी खेळाडू. सहजासहजी हार मानणार नाहीये आणि सहजासहजी वडोली संघाला हा सामना जिंकू देणार नाहीये. एकच चौकार मारता आले आणि पुढील चेंडू 3 निर्धाव. आता उर्वरित 12 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 22 धावांची गरज आहे. वेळेचं बंधन असेल टीम वडवली. दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज कोण येतोय? प्रशांत येतोय. 12 चेंडू 22 धावा. निर्णायक षटक म्हणता येईल कारण या षटकामध्ये जर धावा आल्या तर वडोलीच्या संघाच्या विजयाच्या शक्यता वाढतील. पहिल्या षटकामध्ये फक्त 6 धावा आणि अगदच बुबेरे बाद झालाय. अगदच बुबेरे असा एक फलंदाज आहे कुठल्याही क्षणी ॲट एनी टाइम कुठल्याही क्षणी सामना आपल्या संघाला जिंकून देण्याची क्षमता असलेला अनुभव संपन्न खेळाडू आहे. क्रिकेटमधले अनेक चढाव उतार अनेक अप्स अँड डाऊन ज्याने पाहिलेले आहेत. परंतु पहिल्या चेंडूवर केतन मेने मास्टर माइंड खेळाडू अगदी बेमालूमपणे यॉर्करवर अगदच बुबेरे यांना 0वर त्रिफळा बाद केलाय. प्रशांत आणखीन एक व्यावसायिक गटातला स्थिर स्थावर झालेला खेळाडू, सिद्ध केलेला खेळाडू, अनुभवाने परिपूर्ण आहे. बघूया कशा प्रकारे सामना करतोय तो. इबाद भुरे की सत्व परीक्षा. राईट आर्म ओव्हर द विकेट. प्रशांत यांचा पहिला चेंडू. यावेळेला जोरकस फटका मारला जातोय. चेंडू जातो की काय बघूया. एक रन तर पूर्ण काढले. ते दुसरी धाव घेण्याचा प्रयत्नच केला जात नाहीये. फरमान भुरेने जर षटकार मारण्याचं मनामध्ये ठेवलं असेल तर कदाचित याच
आतताईपणामुळे, कारण पहिला चौकार आल्यानंतर फरमान बुरेने 3 चेंडू निर्धाव टाकलेत आणि आपल्या संघावर दडपण वाढवून घेतलेलं आहे. अशाच प्रकारचे चेंडू जितके जॉर्ज जातील तितका वडोली संघाचा परतीचा प्रवास कन्फर्म होईल. तीन चेंडू लगातार डॉट गेलेत पहिल्या षटकामध्ये. धाव संख्या झालेली आहे 7. It's a valid delivery, no doubt. धावा झाल्यात 7. जिंकण्यासाठी अजूनही 21 धावांची गरज आणि चेंडू शिल्लक राहतात 11. 11-21. बघूया फरमान डोक्याने वापर करतोय की फक्त ताकदीचा वापर करतोय. पुढचा चेंडू. यावेळेला चेंडूवर तडाखा आणला जातोय. सरळ साईज स्क्रीनच्या दिशेने चेंडू येतो. 1 रन पळून काढली जाते. एका धावाने धाव संख्या जाऊन पोहोचली ती 8 वर. आता जिंकण्यासाठी 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी 20 धावांची गरज. इबाद भुरे कशा प्रकारे आपली भूमिका बजावतो याच्यावरही सर्वांचं लक्ष आहे. सध्या तरी सामना बॅलन्सिंग आहे. पहिल्या चेंडू रगदत बुबेरे बाद झाला आणि बॅकफुटला ढकललं वडोली संघाला. पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला पुन्हा एकदा चेंडूला टोलवलं जातंय. 1 रन पडून काढले ते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातो की काय बघूया. रनिंग बिटवीन द विकेट अतिशय चिंताजनक वडोली संघाचं. शेवटच्या क्षणी आपला स्पीड वाढवला. 2 धावा पळून काढल्या जातात. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 10 वर. जिंकण्यासाठी अजूनही 18 धावांची गरज. 9 चेंडू आणि 18 धावा. 9-18. वडोली संघावरचं प्रेशर वाढतंय. अब्दुल अहद भुरे हे सुद्धा टेन्शन मध्ये येत आहेत. थोडेसे मायूस, थोडेसे नाराज, थोडेसे घबराए हुए. 9 गेंदों में 18 रनों की जरूरत. बॉल्स रिमेनिंग 9, रन्स रिक्वायर्ड 18. इबाद भुरेची सत्व परीक्षा, अग्नि परीक्षा. प्रशांत यांचा पुढचा चेंडू, चौथा चेंडू. चेंडूला उडवलं जातं. 1 रन पडून काढले ते. दुसरी धाव घेतात की का बघूया. सुपर्ब रनिंग बिटवीन द विकेट. दोन धावा पळून काढल्या जात आहेत. 2 धावांनी धाव संख्या जाऊन पोहोचली ती 12 वर. जिंकण्यासाठी अजूनही 16 धावांची गरज. 8-16. बचे हुए 8 गेंदों में 16 रनों की जरूरत. या 2 चेंडूमध्ये एखादा षटकार जर आला तर सामन्यामध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट येऊ शकतोय. सामना अजूनही बॅलन्सिंग आहे, दोलायमान आहे, कुठल्याही संघाच्या बाजूला झुकलेला नाहीये. पुन्हा एकदा प्रशांत व्यवसायाने इंजिनियर सारखं प्लॅनिंग करतोय. डोक्यामध्ये कशा प्रकारे रोखलं जावं. पुन्हा एकदा इबाद भुरेच्या मनामध्ये काय चाललंय याचं थोडंसं माइंड सेटअप केला असेल प्रशांतने. त्याप्रमाणे गोलंदाजी करेल. बघूया इमाद त्याच्यावर कुरघोडी करतोय का. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला पुन्हा एकदा चेंडूला टोलवलं जात आहे. 1 रन पडून काढली जाते. एका धावेपेक्षा जास्त आहे. दुसरी धाव घेतली जाते. सुपर्ब रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावांनी धाव संख्या जाऊन पोहोचते ती 14. जिंकण्यासाठी अजूनही 14 धावांची गरज. 7-14. आता लगातार 3 चेंडूवर 2-2 धावा घेतलेल्या आहेत. वडोली संघाची मी पाहिलेली रनिंग बिटवीन द विकेट मधली सर्वोत्तम खेळी. पहली बार देख रहा हूं कि 3 गेंदों पर वडोली के बच्चों ने 6 रन लिए हैं. काबिलाना, बहुत अच्छी बात है. 7-14. पुढचा चेंडू प्रशांत यांचा राईट आर्म ओव्हर द विकेट. एक रन पडून काढली जाते. लेग बाईच्या रूपानं
धाव संख्या 15, 6 गेंदों में 13 रनों की जरूरत। दिलान घबराट, वडोली के तंबू में घबराहट। 6 गेंदों में 13 रनों की जरूरत। शेवटचं निर्णायक हाणामारीचं षटक टाकण्यासाठी कुठल्या गोलंदाजाला आणलं जाते? पंच, फार वेळ लावू देऊ नका। बघा, वडोलीचे दोन्ही खेळाडू अक्षरशः मैदानामध्ये फतकल घालून बसलेले आहेत। इबाद बुरेला तर मला वाटते बहुतेक आयोडेक्स लावावाच लागेल पायांना। पानी तो एक सिर्फ बहाना है। 7 चेंडू आणि 13 धावा। 7-13, 6-13। बघूया शेवटचं निर्णायक षटक टाकण्यासाठी अनिकेत येतो आणि स्ट्रायकरला आहे फलंदाज इबाद। अनिकेत 6 चेंडू 13 धावा। पहिल्या चेंडूवर काय घडतंय बघूया। यावेळेला चेंडूला टोलवलंय, शफल डाऊन होतोय। दुसरी ही धाव घेतली जाते की काय बघूया। तिसऱ्या धावेला इबाद बाद झालाय। इबादलाही थोडंसं हायसं वाटलं असेल, कारण फुफ्फुसांवर इतका जोर आला होता त्याच्या। हे लगातार चौथा चेंडू आहे की 2-2 धावा पळून काढल्यात। हा, धावलेला तिसरा। काबिले तारीफ रनिंग बिटवीन द विकेट वडोली की मैंने आज तक देखे, इतनी बड़ी पैमाने में इतने बार। नवीन फलंदाज येतोय रजा भुरे। कल की बात छोड़ दो, अभी क्या है? कल मैन ऑफ द मैच लेता, आज अगर मैन ऑफ द मैच लेता है तो अच्छी बात है। कल की बात मत कर, इतिहास मत पूछो। पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट। बाद होतोय फरमान बुरे। दिला स्ट्रायकरला कोण आहे? लंबा छे, धो डाला। जान में जान आ गई। वडोली के तंबू में जो गहरा सन्नाटा, गहरी खामोशी थी, अब वो खामोशी से उभर कर बाहर आ चुके हैं। गेंदबाजी सुभान अल्लाह, अब्दुल्ला की बल्लेबाजी सुभान अल्लाह। माशाअल्लाह, क्या बात है। पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट। ओ हो 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 हो